चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मुगाच्या डाळीचा चिला बनवलेला आहे। मुगाच्या डाळीचा चिला खूप छान लागतो आणि करायलाही अगदी सोपा आहे। हेल्दी रेसिपी आहे। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण चिला बनवायला सुरुवात करू। तर मूग डाळीचा चिला बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ व्यवस्थित निवडून घ्यायची आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। या ठिकाणी डाळ धुवून झालेली आहे। डाळीमध्ये आपण 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि 3 ते 4 तासाकरता आपण डाळ छान भिजू द्यायची आहे। तर ह्या ठिकाणी 3 तास झालेले आहेत। डाळ अगदी व्यवस्थित भिजली गेलेली आहे। आता आपण मसाला तयार करून घेऊ। अद्रकचे काही तुकडे घेतलेले आहेत। हिरवी मिरची घ्यायची आहे। मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 चमचा जिरे घेऊयात आणि हे जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मूग डाळ घालायची आहे। मूग डाळ वाटून घेताना पाण्याचं प्रमाण हे कमी ठेवायचं आहे। साधारण 1 ते 2 चमचेच पाणी घालायचं आहे आणि लागेल तसं पाणी घालून मूग डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची आहे। या ठिकाणी डाळ वाटून झालेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। खूप सारी कोथिंबीर घालूयात। 1 चमचा हळद घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। चिला करता लागणारं पीठ हे तयार आहे। या ठिकाणी तवा गरम झालेला आहे। तेल सोडायचं आहे आणि 1 वाटी पीठ घालूयात। मंद आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता वाफ काढायची आहे। तर या ठिकाणी 3 मिनिट झालेले आहेत। आपण झाकण काढायचं आहे। तर तेल सोडायचं आहे आणि पलटी करून घेऊ। चिले आपण मध्यम आचेवर छान तेल सोडून खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। या ठिकाणी चिला भाजून तयार आहे, काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आपण इतर चिलेही बनवून घेऊ। प्रत्येक चिला बनवायच्या अगोदर तव्यावर थोडं पाणी शिंपडायचं आहे। तवा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे। या ठिकाणी सर्व चिले आपण छान तेल सोडून मध्यम आचेवर खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि हे चिले तुम्ही सॉस बरोबर सर्व करू शकता, शेंगदाण्याच्या चटणी बरोबर सर्व करू शकता किंवा कोथिंबीरच्या हिरव्या चटणी बरोबरही सर्व करू शकता। तर अशा प्रकारे आपले झटपट होणारे मूग डाळीचे चिले तयार आहे। तुम्ही हे चिले करून पहा, खूप सुंदर लागतात। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।